नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक डॉक्टर निरंजन शहा या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये पुन्हा आपले स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑडिटरने फिक्स्ड असेट्स या शेड्यूल नंबर 10शी संबंधित सगळ्या आयटमचं ऑडिट कसं करायचं याविषयी चर्चा करणार आहोत. आपला जो काही विषय आहे तो आहे ऑडिट ऑफ बँक्स आणि पाठीमागच्या सर्व आपण व्हिडिओजमध्ये या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे की बँकेचं ऑडिट करत असताना ऑडिटरने कोणकोणत्या गोष्टी चेक केल्या पाहिजेत आणि त्या कशा पद्धतीने चेक केल्या पाहिजेत, त्याचं व्हेरिफिकेशन कसं करणं गरजेचं आहे. आजचा व्हिडिओ खास करून शेड्यूल नंबर 10मध्ये येणाऱ्या फिक्स्ड असेटच्या संदर्भामध्ये केलं जाणारं ऑडिट या संदर्भामध्ये आहे. तर हा चार्ट आपण पाठीमागच्याही व्हिडिओमध्ये पाहिला की आज पर्टिक्युलरली आपण शेड्यूल नंबर 10पर्यंत पोहोचलेला आहोत आणि आज शेड्यूल नंबर 10मध्ये येणाऱ्या फिक्स्ड असेटचं ऑडिट कसं करणार आहे ऑडिटर किंवा ऑडिटरने काय केलं पाहिजे हे या ठिकाणी पाहणार आहोत. चला मग या ठिकाणी आपण याची चर्चा करूया. पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की विच आर द फिक्स्ड असेट्स ऑफ द बँक. दीज आर द फिक्स्ड असेट्स ऑफ द बँक. बँकेच्या फिक्स्ड असेट कोणत्या? प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन जे आहे, प्रत्येक इन्स्टिट्यूट आहे, त्यांच्या स्वतःच्या काही असेट्स असणार आहेत आणि त्या असेट्सशिवाय ते बिझनेस करू शकत नाहीत. तशा बँकेचे सुद्धा काही महत्त्वाच्या असेट्स आहेत आणि आजकाल त्या असेट्समध्ये वाढ होत चाललेली आहे. आता फॉर एक्झाम्पल कोणताही बिझनेस म्हटलं की लँड अँड बिल्डिंग ही संकल्पना आहेच आहे, म्हणजे ही असेट असणारच आहे. लँड अँड बिल्डिंग याला प्रिमायसेससुद्धा काही ठिकाणी शब्द आहे. लीज होल्ड प्रॉपर्टी, फ्री होल्ड प्रॉपर्टी असे सुद्धा शब्द दिसून येतात, पण बऱ्याच वेळा हे कंपनीच्या बाबतीमध्ये दिसून येतात. बँकेच्या बाबतीमध्ये बिल्डिंग असंच आपल्याला लक्षात येतं. काही वेळेस लँड अँड बिल्डिंग असं एकत्रित म्हणजे जागेसहित बिल्डिंग स्वतःची असू शकते किंवा काही वेळेस बिल्डिंगमधलं एखादा मजला हा त्या ठिकाणी बँकेचा असू शकतो. तर आपल्याला या ठिकाणी बिल्डिंग किंवा लँड अँड बिल्डिंग ही असेट समजली जाईल. दुसरी असेट आहे फर्निचर. आता बँकेमध्ये गेलो आपल्याला माहिती आहे की टेबल, चेअर्स किंवा कॅश काउंटर असणार आहे, केबिन असणार आहे किंवा जे काही फर्निचर स्वरूपामध्ये आजकाल कम्प्युटरशी संबंधित बऱ्याच वेळा इन्स्ट्रुमेंट्स त्या ठिकाणी ठेवण्यासाठी कपबोर्ड असू शकतात, लॉकर्स असू शकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला काउंटर्स किंवा केबिन्स पाहायला मिळतात. अशा वेगवेगळ्या पद्धतीचं, मग ते लोखंडी फर्निचर असेल किंवा लाकडी फर्निचर असेल, फोरमाईकचं असेल, प्लायवूडचं असू शकतं किंवा आता प्लास्टिकमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा असे छोटे छोटे कबर्ड्स तयार म्हणजे केले जातात आणि ते यूज केले जातात. ते सुद्धा फर्निचर या कॅटेगरीमध्ये येतं. याच्यामध्ये सुद्धा ती बँकेची ही फिक्स्ड असेट आहे. त्यानंतर मशिनरीज. आता इथं प्लांट अँड मशिनरी असा शब्द कधी येत नाही बँकेच्या बाबतीमध्ये, फक्त मशिनरीज असा शब्द येतो. आता मशिनरी ही असेट आहे आणि त्याच्यामध्ये काय येऊ शकतं, बँकेकडे असेल ATM मशीन असू शकतं, कम्प्युटर हे मशिनरीजमध्ये येऊ शकतात, कॅश काउंटिंग मशीन असतं, पैसे मोजण्याचं मशीन. आता वेगवेगळ्या पद्धतीने पैसे मोजण्याचे मशीन्स आहेत, तर ते सगळे कोणते जे असतील त्या पद्धतीने. त्यानंतर प्रिंटर्स, प्रिंटआउट्स, बिल पास म्हणजे पासबुक प्रिंट करण्यासाठी सुद्धा प्रिंटर यूज होतो. स्टेटमेंट प्रिंटआउट करायचं असेल, काही डॉक्युमेंट्स प्रिंटआउट करायचे असतील तर कम्प्युटरचा जो काही रेग्युलर प्रिंटर आहे तो सुद्धा प्रिंटर त्या ठिकाणी येऊ शकतो. आजकाल आता पासबुक प्रिंट करण्यासाठी मशीन आहेत, कॅश डिपॉझिट मशीन्स आहेत, कॅश विड्रॉल्सचे मशीन म्हणजे ATM मशीन त्या ठिकाणी आहेत. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या मशिनरीज या बँकेच्या फिक्स्ड असेट्स समजल्या जातात. त्यानंतर सेफ डिपॉझिट वॉल्ट्स. आता बँकेमध्ये एक अशी सुविधा असते की त्या ठिकाणी लॉकर सिस्टीम असते आणि ह्या लॉकर सिस्टीममध्ये लोक काय करतात, महत्त्वाचे वस्तू, दागिने किंवा सोनं नाणं किंवा इतर काही त्यांचे डॉक्युमेंट्स असतील तर ते त्या ठिकाणी ठेवले जातात. एक सेफ वॉल्ट तयार केलेला असतो आणि मग याचं एक भाडं त्या ठिकाणी इन्कम स्वरूपामध्ये मिळत असतं. परंतु हे सेफ वॉल्ट्स तयार करून घेणं आणि त्याच्या संदर्भात ती सिस्टीम म्हणजे कॅमेरा असेल किंवा या सगळ्या गोष्टी सिक्युरिटीच्या संदर्भात, तर एक प्रकारची एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणून ती सुद्धा काय समजली जाते, फिक्स्ड असेट समजली जाते. व्हेकल्स. आता व्हेकल्स म्हणजे कोणत्या, मोटर कार असेल. आता मोटर कार म्हणजे कोणती, तर बऱ्याच वेळा काय होतं की ATM मशीन्स असतात, तर त्या ATM मशीन वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं कॅश रिफिलिंग करावं लागतं. मग त्या कॅश रिफिलिंगच्या संदर्भामध्ये व्हॅन्स असतात. तर ह्या काय करतात, ATMच्या रोजच्या रोज किंवा 2 दिवसातून एकदा
अशा पद्धतीने त्या कॅश ATMमध्ये कॅश रिफिलिंगचं काम करत असतात. बऱ्याच वेळा एका ठिकाणाहून म्हणजे एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये त्यांचे पैसे त्याच्या पेट्या पोचवायच्या असतात आणि म्हणून बँकेला काय करावं लागते, व्हेकल घ्यावी लागते. तर ही सुद्धा व्हेकल ही त्यांची काय असणार आहे, फिक्स्ड असेट असणार आहे. तर ह्या झाल्या मित्र फिक्स्ड असेट्स. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की बँकेच्या फिक्स्ड असेट्स कोणत्या आहेत. या ठिकाणी प्लांट अँड मशिनरी असा शब्दप्रयोग केलेला नाही, त्यामुळे नीट लक्षात घ्या. कारण की प्लांट ही संकल्पना इंडस्ट्रीशी संदर्भात आहे आणि जर प्लांट अँड मशिनरी आपल्याला त्या ठिकाणी दिसत असेल ट्रायल बॅलन्समध्ये किंवा बँक अकाउंटिंगमध्ये कुठेही, तर लक्षात घ्या ती नॉन परफॉर्मिंग असेट आहे प्लांट. कारण की ती प्लांट कशी आली बँकेकडे, जर एखाद्या इंडस्ट्रीला कर्ज दिलं असेल आणि त्या इंडस्ट्रीने ते कर्ज फेडलं नसेल, तर ती बँक काय करू शकते, ती प्लांट त्याच्या अगेन्स्ट तारण घेऊ शकते. परंतु ती बँकेची प्रॉपर्टी होऊ शकत नाही. बँकेला ती विकावी लागते, त्याचा लिलाव करावा लागतो आणि त्यातून जी काही रक्कम मिळेल त्यातनं ते कर्ज वसूल दाखवावं लागतं. स्वतःच्या शेड्यूल नंबर 10ला त्याचं रेकॉर्डिंग होत नाही. हे नीट लक्षात घ्या. म्हणजे ज्या काही असेट्स बिझनेस पर्पजसाठी इंडस्ट्रीमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वापरल्या जातात, ते कर्ज होऊ म्हणजे ती असेट ही फिक्स्ड असेट होऊ शकत नाही. उदाहरणार्थ आता सपोज एखाद्याने TV साठी कर्ज घेतलं आहे, 4 व्हीलरसाठी कर्ज घेतलेलं आहे, 2 व्हीलरसाठी कर्ज घेतलेलं आहे, साधा फ्रीज घ्यायचा आहे त्याच्यासाठी काही कर्ज घेतलेलं असेल, तर हे सगळं कर्ज त्या व्यक्ती फेडू शकला नाही, तर बँक काय करू शकते, ह्या सगळ्या असेट्स काय करू शकते, ताब्यात घेऊ शकते. फ्रीज जप्त करू शकते, TV जप्त करू शकते किंवा ती व्हेकल असेल ती जप्त करू शकते आणि बँकेकडे येते. पण बँकेकडे आल्यानंतर ती बँकेची स्वतःची फिक्स्ड असेट होऊ शकत नाही. ती बँकेला काय करावे लागते, सेल आउट करावे लागते आणि जे काही कर्ज त्याच्या अगेन्स्ट असेल तर ते कर्ज त्या ठिकाणी वसूल करावं लागतं. म्हणजे बँकेकडं जरी असेल तरी ती प्रॉपर्टी ही फिक्स्ड असेट असत नाही. तर मग बँकेच्या फिक्स्ड असेट्स कोणत्या, तर या लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी, सेफ डिपॉझिट वॉल्स, व्हेकल्स, अशा पद्धतीने ज्या बँकेमध्ये प्रत्यक्ष वापरल्या जातात त्या ह्या सगळ्या असेट्स समजल्या जातात. आणि ह्या सगळ्या असेट्सचा विचार केला तर ह्या सगळ्या डेप्रिसिएबल असेट्स आहेत. त्यामुळे याच्यावरती तुम्हाला डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करावं लागतं. मग ऑडिटरने आता ह्या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. मग आता हे सगळं तपासत असताना ऑडिटरने काय करायला पाहिजे, जसं शेड्यूल नंबर 7, 8, 9 याचा अभ्यास केला तसं शेड्यूल नंबर 10चं चेकिंग कसं करेल ऑडिटर. तर चला पाहू आपण की या ठिकाणी काही प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. त्या प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे. बघा शेड्यूल नंबर 10मध्ये कशा पद्धतीने चेकिंग होईल. ऑडिटर शुड व्हेरीफाय दॅट वेदर द असेट्स आर यूज्ड ओनली फॉर बँकिंग पर्पज ऑर नॉट. बघा मी मगाशी सांगितल्या पद्धतीने ऑडिटरने हे पहिल्यांदा पाहणं गरजेचं आहे की ती असेट बँकिंग पर्पजसाठी वापरली का नाही वापरली हे पाहिलं पाहिजे. जर बँकिंग पर्पजसाठी असेल तर ती शेड्यूल नंबर 10ला रेकॉर्ड होईल आणि जर बँकिंग पर्पजसाठी नसेल परंतु ती बँकेकडे असेल तर ती शेड्यूल नंबर 11ला रेकॉर्ड होईल नॉन परफॉर्मिंग असेट या कॅटेगरीमध्ये. म्हणजे इथं प्रॉपरली क्लासिफिकेशन झालं आहे का, जर झालं असेल तर ते शेड्यूल नंबर 10 किंवा 11 यापैकी कुठेतरी एका ठिकाणी रेकॉर्ड होणं गरजेचं आहे. म्हणजे ऑडिटरला पहिल्यांदा ही चूक सापडून म्हणजे बघावं लागेल की ही प्रॉपरली कुठं रेकॉर्ड व्हायला पाहिजे, शेड्यूल नंबर 10ला की 11ला. जर शेड्यूल नंबर 10ला रेकॉर्ड होत असेल तर ती डेप्रिसिएशन चार्ज करू शकते. शेड्यूल नंबर 11ला रेकॉर्ड होत असेल तर त्याला शेड्यूल डेप्रिसिएशन चार्ज होणार नाही. का, तर ती बँकेची फिक्स्ड असेट नाही, ती बँकिंग पर्पजसाठी वापरलेली नाही. जर असं असेल तर डेप्रिसिएशन चार्ज होणार नाही. म्हणजे पहिलं व्हेरीफाय काय करायचं आहे, ती बँकेची असेट बँकेच्या कामासाठी वापरली का नाही. दुसरं, ही शूड एक्झामिन द टायटल डीड अँड अदर रिलेव्हंट डॉक्युमेंट्स. हा मुद्दा प्रत्येक ठिकाणी येतो. प्रत्येक असेट जी खरेदी केलेली आहे बँकेने ती कुणाच्या नावे खरेदी केलेली आहे, बँकेच्याच नावे खरेदी केलेली आहे का बँकेतल्या एखाद्या अधिकाऱ्याच्या नावे खरेदी केलेली आहे, का बँकेच्या एखाद्या कर्मचाऱ्याच्या नावे खरेदी केली आहे, का एक आणखीन थर्ड पर्सन कोणाची त्याच्यावरती म्हणजे मालकी हक्क दिसतोय का. तर हे पाहणं गरजेचं आहे. म्हणजे क्लिअर टायटल असणं गरजेचं आहे. ती असेट बँकेच्याच नावावरती असणं गरजेचं आहे
तर आणि तरच ती बँकेसाठी वापरता येईल आणि तर आणि तरच ती बॅलन्स शीटला रेकॉर्ड होऊ शकते. अन्यथा ती असेट बँकेची नाही आणि त्या ठिकाणी दाखवणं चुकीचं आहे. तर हे ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा प्रोव्हिजन्स. आता प्रोव्हिजन्स, आता हा कॉमा दिलेला आहे, म्हणजे ह्या प्रोव्हिजन्स या शब्दाचा अर्थ काय? ही तरतूद, ही कशाची संदर्भात तरतूद? असेट खरेदी करण्याच्या प्रोव्हिजन्स काय आहेत? म्हणजे बँक कधी असेट खरेदी करू शकते, कोणती असेट खरेदी करू शकते, किती रकमेपर्यंतची असेट खरेदी करू शकते, म्हणजे ह्यासाठी काही प्रोव्हिजन्स दिलेले आहेत, गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. जसं सुरुवातीला आपण बघितलं की रिस्ट्रिक्शन ऑफ बिझनेस, रिस्ट्रिक्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट, असे काही मुद्दे बघितले. तसेच बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये या संदर्भात काही प्रोव्हिजन्स दिलेले आहेत की बँकेने कोणत्या असेट ॲक्वायर करायला पाहिजेत ॲज अ फिक्स्ड असेट म्हणून. त्याच सगळ्या प्रोव्हिजन्स फॉलो केल्यात का, पाळल्यात का, हे पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर रेट्स अँड मेथड ऑफ डेप्रिसिएशन. जर फिक्स्ड असेट असेल तर ती डेप्रिसिएट होणार आणि मग डेप्रिसिएट करत असाल तर त्याचा रेट काय ठरवणार किंवा ती कोणत्या मेथडने, म्हणजे रिड्युसिंग बॅलन्स मेथडने की स्ट्रेट लाईन मेथडने की मार्केट व्हॅल्यू मेथडने की वेटेड ॲव्हरेज मेथडने, म्हणजे कोणत्या पद्धतीने ती असेट रिव्हॅल्यूड करणार किंवा ती डेप्रिसिएट करणार, हे त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे आणि ते ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे. नाहीतर बऱ्याच वेळा एखादी बँक काय करते, स्ट्रेट लाईन, एक वर्ष स्ट्रेट लाईन, दुसऱ्या वर्षी रिटर्न डाऊन व्हॅल्यू, तिसऱ्या वर्षी मार्केट व्हॅल्यूप्रमाणे, आणि मग ह्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन्स दिसतात आणि त्याचा दरवर्षीच्या प्रॉफिटवरती वेगवेगळा परिणाम दिसून येतो. कदाचित रेटमध्ये बदल होऊ शकतो, म्हणजे काही वेळेस एकदा 10%, गेल्या वर्षी 10% केलं आहे, यावर्षी 15% केलं आहे, त्याच्याही गेल्या वर्षी आपण बघितलं तर त्याच्यावर 12% केलं होतं. तर असं नाही चालणार, युनिफॉर्मिटी असणं गरजेचं आहे. आणि जर सपोज बदल केलाच रेटमध्ये तर तो कोणत्या कारणामुळे केला आहे हे देखील पाहणं ऑडिटरने गरजेचं आहे. पुढचा मुद्दा फिक्स्ड ॲसेटच्या बाबतीमध्ये जो ऑडिटरने करणं गरजेचं आहे तो म्हणजे ही शुड चेक अँड व्हेरीफाय द एक्झिस्टन्स ऑफ असेट. एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व. कशाचं अस्तित्व? असेटचं. आता या ठिकाणी बघा, असेट अस्तित्वात असली पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा, आणि तरच तिची व्हॅल्युएशन होऊ शकते आणि तरच ती डेप्रिशिएट होऊ शकते. आणि ह्या सर्व गोष्टी होत असतील तरच त्या बॅलन्स शीटला त्या दाखवता येतात. म्हणजे आता या ठिकाणी ऑडिटरने बघणं गरजेचं आहे की बाबा बिल्डिंग दिसतीये 10 लाखाची, 15 लाखाची, 50 लाखाची, 1 कोटीची, परंतु प्रत्यक्ष आहे का बिल्डिंग? फर्निचर 50 लाखाचं दिसतंय पण फर्निचर 50 लाखाचं आहे का? हे प्रत्यक्ष अस्तित्वात नसणारं फर्निचर त्या ठिकाणी दिसतंय का, हे बघितलं पाहिजे. बऱ्याच वेळा जुनं फर्निचर आहे ते आता बदललं आहे, म्हणजे जुने कम्प्युटर्स होते, जुने टेबल्स होते, जुन्या चेअर्स होत्या, जुने काउंटर्स होते, ते सगळे डिमॉलिश केलेले आहेत आणि नवीन घेतलेलं आहे. तरी नवीनचं पण व्हॅल्युएशन दाखवलं आहे आणि जुन्याचं पण व्हॅल्युएशन दाखवलं आहे आणि ते अस्तित्वात तर नाही आहे. तर अशा काही गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या आहेत का, हे देखील पाहणं ऑडिटरचं काम आहे. म्हणजे एक्झिस्टन्स ऑफ असेट, त्या असेटचं अस्तित्व, म्हणजे थोडक्यात आता हे कसं बघायचं तर ते फिजिकली व्हेरीफाय करावं लागेल. प्रत्यक्ष ती असेट त्या ठिकाणी जाऊन पाहावी लागेल, तरच ते व्हेरीफाय होऊ शकतं. त्यानंतर देअर पोझेशन अँड व्हॅल्युएशन. या असेटचं पोझेशन म्हणजे ताबा. ती असेट कुणाच्या ताब्यात आहे, म्हणजे बँकेच्या नावावर आहे पण ताबा कोणाकडे? म्हणजे ताबा जर दुसऱ्या व्यक्तीकडे असेल तर चालणार नाही. मग ते ताबा कशासाठी आहे? म्हणजे सपोज एखाद्या व्यक्तीच्या ताब्यात ती असेट दिली असेल, प्रॉपर्टी दिली असेल, म्हणजे तर सपोज तो व्हेकल, तर व्हेकल चालवतो कोण? ड्रायव्हर. तर ड्रायव्हरच्या ताब्यात ती दिलेली आहे, पण ड्रायव्हर हा ॲज अ नोकर किंवा चॉफर म्हणून काम करतो, सॅलरीड पर्सन म्हणून काम करतो. तो ती असेट घरी घेऊन जात नाही किंवा ती असेट म्हणजे पर्सनल पर्पजसाठी वापरू शकत नाही. ती बँक पर्पजसाठीच त्या ठिकाणी वापरली जाऊ शकते. म्हणजे या ठिकाणी ताबा दुसरीकडे दिला आहे, दुसऱ्या व्यक्तीच्या हातात आहे, मालकी हक्क बँकेचा आहे, पण वापरणारी त्याचा वापर रिस्ट्रिक्ट केलेला आहे. दुसरं, ATM मशीन्स. आपल्याला माहिती आहे की ATM मशीन ही म्हणजे बँकेची प्रॉपर्टी आहे, असेट आहे. पण ATM मशीन बँकेतच असते का? नाही. जर बँक एका ठिकाणी असेल तर ATM मशीन दुसऱ्या चौकात असू शकते. एकाच गावामध्ये 4 ठिकाणी ATMs बसवले असू शकतात. मग आता ज्या ठिकाणी ATM बसवले त्या ठिकाणी एक गाळा घेतला असेल, तो कदाचित भाड्याने असू शकतो, कदाचित बँकेचा स्वतःने तो स्वतःची प्रॉपर्टी त्या ठिकाणी असू शकते. किंवा बऱ्याच वेळा आपल्याला दिसून येतं की
एकाच दुकानामध्ये पार्टिशन करून त्या ठिकाणी ATM मशीन बसवलेलं आहे. तर अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी बघायला मिळतात. म्हणजे आता इथं कसं आहे, पोझिशन दुसरीकडे आहे, पण मालकी हक्क मात्र या ठिकाणी बँकेचा आहे. तर हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि फायनली त्याचं व्हॅल्युएशन कसं केलेलं आहे, म्हणजे या असेटचं व्हॅल्युएशन कसं करून ते बॅलन्स शीटच्या असेटला रेकॉर्ड केलेलं आहे हे पाहणं गरजेचं आहे. म्हणजे इथं फक्त शेड्यूल्सच्या टोटल्स बरोबर आहेत का, जेवढ्या काही असेट्स आहेत तेवढ्या व्यवस्थित लिहिल्या आहेत का, इनर आउटर कॉलम बरोबर काढलेले आहेत का, इनरची बेरीज आउटरला घेतली आहे का, डेप्रिसिएशन वजा केलं आहे का, हेच बघणं ऑडिटरचं काम आहे असं नाही. हे तर करायचंच आहे. प्लस या सर्व असेट्सचे ब्लॉक्स प्रॉपरली केलेत का, त्या ब्लॉकचं डेप्रिसिएशन दिलं आहे का, आणि या असेट्स प्रॉपरली प्रत्यक्ष अस्तित्वात आहेत का, ह्या सगळ्या असेट्स बँकेच्याच नावावर आहेत का, बँकेने त्या बँकिंग पर्पजसाठीच वापरल्या आहेत का, हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने फिक्स्ड असेट्सच्या संदर्भामध्ये जे काही ऑडिट करायचं आहे किंवा त्याच्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत, गाईडलाईन्स आहेत, ह्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. ही महत्त्वाची जबाबदारी ऑडिटरला या ठिकाणी पार पाडावी लागते. तर या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आत्तापर्यंत आपण शेड्यूल नंबर 6, 7, 8, 9 आणि आजच्या व्हिडिओमध्ये शेड्यूल नंबर 10चा अभ्यास केलेला आहे. तर जर काही या संदर्भामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर त्या नक्की मला विचारा. मी तुमच्या त्या सर्व शंकांचं निरसन करेन. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बँकेच्या अदर असेटच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत. आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. थँक्यू.